हीच आहे युट्यूबची ताकद. मी युट्यूब मधून आतापर्यंत 1,00,000 रुपये कसे कमवले, म्हणजे जवळजवळ 1,20,000 रुपये माझा येणारा महिन्याचा इन्कम देखील 20,000 रुपये, त्याला पकडून तर 1,20,000 रुपये. म्हणजे एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला कमवायला याचा वेळ म्हटलं तर वर्षभर लागतात. एखाद्या एमआयडीसीच्या भागात एखादा मुलगा आयटीआय करून किंवा शाळा शिकून तर 10वी-12वी झाला असेल तर तो कोणत्या पुण्यासारख्या मुंबईसारख्या भागामध्ये जॉब करत असेल तर त्याची सेव्हिंग करून, महिन्याची सेव्हिंग करून वर्षाचा पगार तो कमवतो. तो म्हणजे 1,20,000 म्हणजे 1.5 लाखापर्यंत तो बॅलन्स ठेवतो आणि घराकडे त्यांच्या महिन्याला पाठवू शकतो. तर मित्रांनो, एवढे 1.5 लाख रुपये मी आतापर्यंत युट्यूब पर्यंत 3 महिन्यामध्ये मी कमवलेत. तर हे 3 लाखापर्यंत तुम्ही देखील महिन्याला 25,000 ते 30,000 रुपये महिन्याला कमवू शकता. तुम्ही घरामध्ये काम करणारे, घरकाम करून महिला असाल, नंतर वयोवृद्ध वयस्कर माणसे असतील, नंतर शेतकरी, तुम्ही शेतात काम करत असाल, नंतर तुम्ही नोकरदार व्यक्ती असाल, नंतर तसं पाहायला गेलं तर विद्यार्थी असाल, म्हणजे तुम्ही कोणत्याही ह्याच्यातून असाल तर तुम्ही देखील वेळात वेळ काढून दिवसाचे फक्त 2 तास काढून आणि फक्त 2 व्हिडिओ बनवून दिवसाचे तर तुम्ही महिन्याला 25,000 ते 30,000 रुपये नक्की कमवू शकता. असा एक मी आयडिया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला देखील माझं एक टार्गेट आहे, तर महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती एक बोलण्याचं शिकला पाहिजे, बोलण्याचं कौशल्य शिकला पाहिजे आणि बोलण्याचं सोशल मीडियावरती इतका पैसा आहे की तुम्ही देखील आजूबाजूच्या व्यक्तीला पाहत असाल की त्यांनी हजारो लाखो रुपये कमवत आहेत. त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व देखील निर्माण केलेले, स्वतःची ओळख देखील कमावली आणि सोबतच लाखो रुपये ते कमवू देखील आहेत. आणि मी सुद्धा 3 महिन्यामध्ये 1,20,000 रुपये कमवले. तर टोटल तुम्हाला महिन्याला 25,000 ते 30,000 रुपये कसं कमवायचं याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न कराय. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पूर्ण डिटेलमध्ये स्किप न करता व्हिडिओ बघायचा आहे. संपूर्ण तुम्हाला डिटेल, एक ना एक डिटेल तुम्हाला समजत जाईल. त्यामुळं तुम्हाला युट्यूब चॅनल सुरुवात करायला देखील संपूर्ण माहिती समजेल. तुम्ही स्किप करून पुढे पळून तर व्हिडिओ पाहिला तर संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही. त्यामुळे व्हिडिओ युट्यूब चॅनल चालू करणार, नंतर 1,000 सबस्क्राईब तुमचे कंप्लीट नाही होणार, नंतर तुम्हाला 1,000 सबस्क्राईब कसे कंप्लीट करायचे, वर तुम्हाला 4,000 वॉच टाइम कसा कंप्लीट करायचा, नंतर ऍडसन अकाउंट कनेक्ट कसं करायचं, दुसरं तुम्हाला बँक अकाउंट कसं कनेक्ट करायचं, नंतर दुसरं पाहिलं तुम्हाला महिन्याला 25,000 ते 30,000 रुपये कसे कमवायचे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणताही व्यक्ती 25,000 ते 30,000 रुपये कमवल्याशिवाय नक्कीच सोडला नाही. त्याचे पूर्ण अटी आणि नियम तुम्ही फॉलो केल्यानंतर नक्कीच तुम्ही कमवा. तर मित्रांनो, मी आशा बाळगतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहिजे. सुरुवातीला युट्यूबची सुरुवात कशी करायची, तर तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला एक मेल आयडी असणं अतिशय आवश्यक. प्रत्येक मोबाईल धारक, म्हणजे जो मोबाईल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्ती वापरतो त्या व्यक्तीकडे मेल आयडी देखील कंपल्सरी असतो. तर कंपल्सरी तुम्हाला युट्यूब वरती जायचं. युट्यूब वरून जो तुमचा प्रोफाईल पिक्चर असतो तो प्रोफाईल पिक्चर वरती तो तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. नंतर तुम्हाला ज्या नावाने युट्यूब चॅनल, म्हणजे तुमची ज्यामध्ये इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट मध्ये तुम्हाला, म्हणजे प्रत्येक आवड आहे, म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, तर त्या आवडीनुसार तुम्हाला युट्यूब चॅनल बनवायचं आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती किती व्हिडिओ बनवू शकता, 100, 60, 200, म्हणजे प्रत्येकाला एक वेगवेगळी आवड असते. त्या आवडीनुसार तुम्ही एक चॅनल तुम्ही सुरुवात करू शकता. तर अनेक लोकांना एक प्रश्न पडलेला असतो की मी चॅनल तर खोलला, चॅनल तर पुढचं एक स्टेप असते चॅनलची, एक मस्त स्टेप तुम्हाला पार करावी लागते. ते म्हणजे 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट करावं लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला 4,000 वॉच टाइम कंप्लीट करावा लागतो. ते देखील कसा कंप्लीट करायचं ते देखील सांगणार आहे. सुरुवातीला तुम्हाला 1,000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट करायचे ते देखील सांगतो. सुरुवातीला तुम्हाला एक नवीनच असतं, फ्रेशर असतो, युट्यूब चॅनल खोललेलं असतं, स्वतःची ओळख नसते, स्वतःचा फेस नसतो. त्यामुळे सुरुवातीला काय करायचं, महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंग, म्हणजे महाराष्ट्र असतो, ऑल इंडियामध्ये कुठेही असो, महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये कुठे ट्रेंडिंग विषय काय चाललाय, तर बाय एक्झाम्पल आता कोल्हापूरमध्ये जो महादेवी हत्तीचा विषय चाललाय, तर त्याचे तुम्ही 4-5 व्हिडिओ टाकून दिले तर नक्कीच त्याला 15-20,000 व्ह्यूज नक्कीच व्ह्यूज जातात. तर दुसरं पाहिलं गेलं तर बाबा माझे मी ट्रेंडिंग विषय टाकला, माझे 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, तर तुमच्या पुढे एक प्रश्न पडलेला असतो, तर 4,000 वॉच टाइम तुम्ही कसा कंप्लीट करायचा. तर 4,000 वॉच टाइम कसा कंप्लीट करायचा ते देखील मी सांगतो. जवळजवळ तुम्हाला काय करायचंय, एक 8 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला. म्हणजे प्रत्येक विषय, म्हणजे तुम्हाला आता पॉलिटिक्स असेल, राजकारण असेल, दिवसभरामध्ये घडामोडी घडतात ते तुम्हाला बघायचे आणि तो घडामोडी तुम्हाला 8 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. आणि 8 मिनिटाचे तुम्हाला महिन्याभरामध्ये किती व्हिडिओ, म्हणजे एका महिन्यात तुम्हाला 4,000 तास नक्कीच पूर्ण कंप्लीट करून तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये इन्कम देखील सुरू होऊ शकतो. फक्त तुम्हाला 8 मिनिटाचे 10 ते 15 व्हिडिओ बनवायचे. 10 ते 15 व्हिडिओ बनवल्यानंतर म्हणजे जे आता राजकारणामध्ये काय चाललंय, सध्या न्यूज मध्ये काय चाललंय, आता पाहायला गेलं तर उत्तराखंडमध्ये जे अतिवृष्टी होऊन जो डोंगर कोसळला, जवळजवळ 15 ते 20 लोक वारले, तर त्याचा तुम्ही विषय बनवला, त्याच्यावरती 8 मिनिटाचा व्हिडिओ बनवला, त्याच्यावरती देखील तुम्हाला चांगले व्ह्यूज मिळतात. आणि त्याचं तुम्हाला बघा
बाय एक्झाम्पल तुम्हाला 10 ते 15,000 देखील एका व्हिडिओला व्ह्यूज गेला तर तुम्हाला पाहायला गेलं तर 8 मिनिटाचा व्हिडिओ बरोबर, 8 मिनिटाचा व्हिडिओ बरोबर प्रत्येक व्यक्ती म्हणजे तुम्हाला बाय एक्झाम्पल 10,000 व्ह्यूज गेल्या आणि प्रत्येक व्यक्तीने तुमचा व्हिडिओ 2 मिनिटे बघितला, म्हणजे पूर्ण 8 मिनिटं व्हिडिओ पाहायचा नाही प्रत्येक व्यक्तीने, फक्त 2 मिनिटे तर बघितला, जवळजवळ तुम्हाला 333 तास मिळतात. तर 333 गुणुले तुम्हाला 10 ते 15 केले तर तुम्हाला 5,000 वॉच टाइम मिळतो. म्हणजे तुम्हाला महिन्यामध्ये दिवसाला एकही व्हिडिओ नाही, महिन्याभरामध्ये फक्त तुम्हाला 15 व्हिडिओ, पण 15 पेक्षा जास्त बनवू शकता, असा कुठला नियम नाही. फक्त तुम्हाला 10 ते 15 महिन्याभर तो आपण टाकू शकतो, कधी वेळ मिळेल तसा. आणि तुम्हाला आता 4,000 वॉच टाइम कंप्लीट झाला, नंतर तुमचे 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, तिथून तुम्हाला पुढे काय करायचं ते देखील प्रश्न पडला असेल. आता 4,000 तुम्हाला ऍडसन अकाउंट तयार करायचं आहे. आता गुगल क्रोम मध्ये वर जायचं आहे, तुम्ही युट्यूबवरती सर्च करून तुम्हाला ऍडसन अकाउंट कसं तयार करायचं ते देखील तुम्ही चेक करू शकता. ऍडसन अकाउंट तयार केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला तुम्ही आता हे महत्वाचे तुम्हाला एक युट्यूबचे रूल्स आहेत, ती रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागेल. तुम्ही कोणतेही बोलत असताना कोणताही व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्याचा व्हिडिओ यूज कुठल्या अदर इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर अपलोड करायचा नाही. तुम्हाला स्वतःचा व्हिडिओ बनवलेला स्वतःच्या आवाजातला तुम्ही फोटो जोडून देखील व्हिडिओ बनवू शकता, पण त्याला स्वतःचा आवाज पाहिजे. आणि तुम्हाला बॅकग्राऊंड तुम्ही कमी जास्त आवाज पण ठेवू शकता, त्याला कॉपीराईट नसलं म्हणजे दुसऱ्याने वापरलेला म्युझिक नसलेला पाहिजे, फक्त स्वतःच्या आवाजामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवा आणि चांगलेच त्याला व्ह्यूज देखील येतील आणि तुम्हाला 5,000 पर्यंत वॉच टाइम देखील मिळेल. आता चॅनल मॉनिटाईज म्हणजे जो तुम्हाला दुसऱ्याचं म्युझिक नाही वापरायचं, नंतर तुम्हाला महत्वाचं म्हणजे कोणतेही दुसऱ्या युट्यूबने व्हिडिओ अपलोड केलेला स्वतः डाउनलोड नाही करायचा आणि तो व्हिडिओ वापरायचा नाही, त्यामुळे तुम्हाला चॅनलवरती कॉपीराईट स्ट्राईक येणार नाही, त्यामुळे तुमचा चॅनल देखील मॉनिटाईज होऊन जाईल. चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला आता महत्वाचं तुम्हाला माझं चॅनल मॉनिटाईज देखील झालं. आता तुम्ही म्हटलं असेल व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की तुम्ही आता एवढे व्हिडिओ पूर्ण पाहिलं तर तुम्ही महिन्याला 25,000 ते 30,000 रुपये कमवू शकता, ते देखील मी व्हिडिओच्या सांगणार आहे, आता सुरुवात करणार आहे. आता तुमचा चॅनल मॉनिटाईज देखील झाला, नंतर तुमचा ऍडसन अकाउंट देखील तुम्ही तयार केला, नंतर तुम्हाला काय करायचंय 15 ते 20 दिवसानंतर तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला, म्हणजे तुम्ही कोणतेही दुसऱ्याचे व्हिडिओ यूज नाही वापरले नाहीत, नंतर तुम्हाला दुसऱ्याचं तुम्ही म्युझिक देखील वापरलेलं नाही, म्युझिक नंतर वापरलं नसलं तर नंतर तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला. मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, एक बँक अकाउंट तुम्हाला तिथं कनेक्ट करावं लागतं. म्हणजे तुमचं युट्यूबचं डॉलरमध्ये पैसे येत असतात, सुरुवातीला डॉलरमध्ये पैसे येत असताना काय करायचं, तुम्हाला बँक अकाउंट तिथं टाकायचं ऍडसनच्या अकाउंटमध्ये. तुम्ही अगोदर युट्यूबला सर्च मारायचं, ऍडसन अकाउंटला बँक अकाउंट आहे ते कसे कनेक्ट करायचं ते देखील पाहून घ्यायचं आणि तिथे तुम्ही गुगल क्रोम मध्ये जाऊन बँक अकाउंट तुम्हाला कनेक्ट करायचा. कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला 15-20 दिवसानंतर तुम्हाला एक महिन्याचा आता तुम्हाला 25,000 ते 30,000 रुपये कसं कमवायचं ते देखील सांगतो. आता सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येकाला आता 8 तास जॉब असतो, नंतर काही महिलांना घरकाम असतं, घरकाम तुम्हाला प्रत्येकी दिवसातले तुम्हाला 2 तास काढायचे. 2 तास काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एका तासामध्ये एक व्हिडिओ तयार करू शकतो. तुम्ही ब्लॉग बनवत असेल, सोपे तुम्हाला विषय घेऊन तुम्ही 8 मिनिटाचा एका तासामध्ये व्हिडिओ नक्कीच बनवू शकता. तर तुम्हाला सकाळी व्हिडिओ अपलोड करायचा आहे, संध्याकाळी व्हिडिओ, तर तुम्ही किती करू शकता, तर तुम्ही आता महिन्याचे किती झाले दिवसाला, तर तुम्ही 2 व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला महिन्याचे 60 व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता. तर तुम्हाला कमीत कमी तर एका व्हिडिओला 25,000 ते 25,000 म्हणजे आपण 15,000 देखील व्ह्यूज आल्या तर टोटल तुम्हाला 10 ते 15 लाख महिन्याचे व्ह्यूज होतात. तर 15 लाख तुम्ही आता काय करतं युट्यूब तुम्हाला आता किती हजारला $1 देतं, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, तर तुम्हाला युट्यूब इन्कम किती देतं, तर 5,000 व्ह्यूजला $1 युट्यूब इन्कम देत असतं. म्हणजे प्रत्येक म्हणजे तुमचा विषय कुठला त्याच्यावर अवलंबून असतो. कमीत कमी तुम्हाला 5,000 व्ह्यूजला $1 देतं. तुमचा विषय म्हणजे तुमचा बँक अकाउंट असेल, फायनान्स असेल, ह्याच्यावरती जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल, म्हणजे तुम्ही बँकिंग क्षेत्रात असेल, तुम्ही जॉबला असाल, तर तिथे देखील डॉलर तुम्हाला 1,000 व्ह्यूजला $1 देतं. दुसरं पाहिलं गेलं तर म्हणजे जर कॉमेडी करत असेल, तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवत असाल, तिथं जरा थोडाफार तुमचा इन्कम कमी इन्कम बनतो. दुसरं पाहिलं तर तुम्ही ब्लॉगिंग म्हणजे तुम्ही दिवसाचं ब्लॉग तयार करत असाल, तिथं थोडा कमी इन्कम बसतो. तुम्ही त्याला तुमची गेमिंगची इच्छा आहे, जे पबजी खेळतात, वेगळे दुसरे गेम खेळतात, त्याच्यामध्ये देखील चांगला इन्कम बनत असतो. $1,000 म्हणजे 1,000 व्ह्यूजला $1 बनत असतो. म्हणजे तुमचा विषय कुठला त्याच्यावर अवलंबून असतो. तुम्ही चांगला विषय निवडला तर तिथे देखील चांगले पैसे बनत असतात. पण साधं तुम्ही न्यूजचं चॅनल बनवलं, नंतर पाहायला गेलं तर तुम्ही ब्लॉगिंगचं चॅनल बनवलं, तर तिथे देखील चांगले व्ह्यूज येतात. 5,000 व्ह्यूजला $1 तरी बनला कमीत कमी, तर नक्कीच तुम्हाला 25,000 म्हणजे एका व्हिडिओला 25,000 व्ह्यूज आल्या तर 15,000 तर 25,000 ते 20,000 तर व्ह्यूज आल्या तर तुम्ही 60 व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेले असतात, तर कमीत कमी तुम्हाला 10 ते 15 लाख महिन्याची व्ह्यूज येतात. तर भाग्या तुम्ही 5,000 केल्या तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्याचे $300 तुम्हाला मिळतात आणि $300 गुन्हे तुम्ही 85 केला तर नक्कीच तुम्हाला 25,000 ते 30,000 रुपये मिळू शकतात. मित्रांनो, अशाच प्रकारे मी सुद्धा सुरुवातीला जवळजवळ 3 वर्षापासून सुरुवात केलेली होती. मला देखील चॅनल कसं मॉनिटाईज करायचं हे देखील मला कोणी मार्गदर्शन केलं नाही.
मी संपूर्ण युट्यूब सर्च करून मी व्हिडिओ पाहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही देखील युट्यूबवरून सर्च करून तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तर युट्यूबचं अकाउंट कसं खोलायचं, नंतर तुम्हाला युट्यूबवर संपूर्ण मार्गदर्शन मी देण्याचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास. दुसऱ्या विषयावरती देखील मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त महाराष्ट्रातील लोकांना युट्यूबवरती कसं यायचं आणि इन्कम कसं कमवता येईल हे सांगण्यासाठी जास्तीत तुमच्या मित्राला असेल, तुमच्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे शेजारचे असेल, पाहुणे असतील, रावळे असतील, या लोकांना व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला एक सबस्क्राईबचं बटन दिसतं, सबस्क्राईब देखील करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना शेअर करण्याचा देखील प्रयत्न करा.